रडत होता तो असं खूप. असं कोणतरी रडतं ना असं. पण मला त्या आरशातून दिसलं, जेव्हा स्वतः तो चेअरवरती बसला होता खुर्चीवर आणि ती लेडीज आहे तिच्याकडे येत होती. ती अक्षरशः पळत होती बाहेर. ती बाई लिटरली तिच्या समोर अशी थांबली होती. पूर्ण येलो कलरचे तिचे कपडे होते आणि तडपून रडतात ना त्या त्या त्याचा आवाज येतो मला रडायचा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांचे खूप भयंकर स्टोरी आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सीमा मनोहर. ओके. आणि राहता कुठे सध्या तुम्ही? इथे डिगीमध्ये ओके. आणि मूळ गाव कुठलं? धाराशिव. बरं, बरं. आणि कधीपासून राहता तुम्ही पुण्यामध्ये? 7 वर्ष झाले. बरं. आणि काय कसे-कसे अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली? सुरुवात माझी मुलगी आहे 4 वर्षाची. ती जन्मली ना तेव्हापासून. म्हणजे विश्वास पण नव्हता या गोष्टींवरती मला पहिलं कधी. पण जेव्हा ती जन्मली आणि त्याच्यानंतर जे अनुभव घेतले, त्याच्यानंतर कळायला लागलं आणि विश्वास पण बसायला लागला या गोष्टींवरती. बरं. काय घटना घडली आणि सुरुवात कशी झाली या घटनेची? माझी मुलगी अ, जन्मली होती अ, 4 वर्षामागे. तेव्हा आम्ही गावी जात होतो. गावी धाराशिवलाच. हां, धाराशिवला. अ, निघाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेतलं आम्ही म्हणजे 4च्या दरम्यान आम्ही निघाल्यानंतर अ, मुलगी माझ्या हातामध्ये होती आणि तिला मी घेतल्यानंतर जी ट्रॅव्हल होती ना, ती अक्षरशः म्हणजे सोलापूरच्या पुढे थोडंसं ना एक गाव आहे. तिथे ॲक्सिडेंट होतच राहतात. मग तिथे थोडं त्याच त्याच लोकेशनला गेल्यानंतर ती गोष्ट घडली की ट्रॅव्हल्स आहे ना पूर्णपणे आदळली आणि स्पीड ब्रेकर होता का? हां, असेल कदाचित तिथे. पण तिथे घडतात त्या गोष्टी असं. मग माझी मम्मी ती ट्रॅव्हल्स हे झाल्यानंतर माझी मम्मी पूर्ण माझ्या बाळावरती येऊन पडली. बापरे! मग त्याच्यानंतर मी मम्मीला साईडला केलं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कळलं की डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिनाभर तर कुठे जायचं नसतं बायकांनी बाहेर. पण मी 20 दिवसानंतरच गेले होते बाहेर. त्यामुळं ती कदाचित गोष्ट घडली असेल तिथे. मग बाळाला काय झालं का त्यावेळेस? नाही मी पकडलं होतं म्हणजे माझा हात होता असा, त्यामुळे तिला काही नाही झालं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो गावी. मग गेल्यानंतर 4 दिवस काहीच नाही झालं. नॉर्मल होतो आम्ही. मग त्याच्यानंतर रात्री 1 वाजता माझी मुलगी रडायला लागली अचानकच. जोरजोरात रडायला लागली. मग मी उठले आणि तिला घेतलं मांडीवर घेतल्यानंतर बाहेरून मला ना आमचं अंगण आहे त्याच्या थोडंसं पुढून आवाज आला असं प्लास्टिकचे डब्बे पडलेला आवाज आला. मग मी म्हणलं एवढ्या रात्री कोण असेल? टाईम बघितला मी, तर 1:30 वाजले होते. मग म्हणलं कोण असं माझं लक्ष तिकडेच होतं मग बाहेर. ही काय झोपली. मग अचानकच तिथून बाहेर आवाज आला. एक खूप क्रिपी होता आवाज म्हणजे असं लेडीज पण नव्हती आणि तो जेंट्स पण नव्हता. रडत होता तो असं खूप. असं कोणतरी रडतं ना असं, ते फार कर्कश आवाज आहे. हां, खूप. खूप म्हणजे डेंजर होता आवाज. म्हणजे कधी मी लाईफमध्ये ऐकला पण नव्हता आणि मी गेले आजपर्यंत मी विश्वास नव्हता त्या गोष्टीवरती मला आणि घाबरले मी. मम्मीला उठवलं आणि मम्मी म्हटलं, "बाहेरून मला आवाज येतोय आणि तू बघ जरा काय झालं." तर बघते तर मम्मी खिडकीमधून बघितलं, तर काहीच नव्हतं. मग ते कोयता वगैरे असते ना, ते घेतले आणि मम्मी बसली माझ्या पायथ्याला बसली. मग ते किती वाजता आणि करेक्ट 1:30 वाजता आणि तेव्हा नंतर ज्या गोष्टी घडायला लागल्या ना माझी मुलगी जन्मल्यापासून, ते 1:30 वाजताच घडतात. मी बघत असते ना, तेव्हा 1:30 वाजता म्हणजे हा टायमिंगच असतो, की तेव्हा घडतात त्या गोष्टी आणि मग तो दिवस गेला कसा तरी. मग तुमची मम्मी ते काय हत्यार घेऊन बसले. मग पुढं काय झालं मग? मग त्याच्यानंतर काय नाही नाही आवाज, परत नाही आला आवाज. पण मम्मी म्हणली, की "आहे ते आवाज येतो कायम, लक्ष नको देऊ. तू दुर्लक्ष केलीस तर त्रास नाही होणार त्या गोष्टीचा." झोपलं मग काय नाही त्यानंतर. पण त्याच्यानंतर जे गोष्टी घडायला लागल्या ते खूप वाईट होतं माझ्यासोबत. अ, मी म्हणजे मी दुर्लक्ष केलं त्या गोष्टींना म्हणून नाही घडलं. मी सासरी गेले त्याच्यानंतर परत पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर ते मी येण्याच्या पहिले माझी फ्रेंड आहे. ती मला फोन केली होती, की "अगं मला माझ्यासोबत असं-असं घडतंय. मला घरामध्ये काहीतरी अनुभव येतोय. आवाज वगैरे येतोय."
तर तिच्यासोबत झाली होती गोष्ट अशी, आतमध्ये किचनमध्ये वगैरे काम करत असेल, तर तिला बाहेरून आवाज यायचा तिच्या नावाने ओरडायला. मग ती जायची, दरवाजा उघडायची, कोण आहे म्हणलं की कोणीच दिसायचं नाही. आणि हे दुपारच्या टायमात आवाज यायचे 2च्या दरम्यान. मग ती घाबरली आणि म्हणली की तिच्या मिस्टरांना म्हणलं की मला असे-असे आवाज पण येतायत आणि अ, ती झोपली होती एका दिवशी रात्री आणि झोपल्यानंतर तिच्या म्हणजे आपण झोपीत असतो, पण ते गोष्टी रिअलमध्ये असतात आपल्या आजूबाजूला. त्या आपल्याला दिसतात झोपेमध्ये डोळे बंद असल्याने. मग ती एक लेडीज होती तिथे तिच्या घरामध्ये आणि एक जेन्ट्स होता तो चेअरवरती बसला होता खुर्चीवर आणि ती लेडीज आहे तिच्याकडे येत होती. मग तिने घाबरली आणि ती पटकन उठवली तिच्या मिस्टरांनी म्हणली, "मला असं-असं दिसायला लागलं घरामध्ये." मग ते म्हणले, "काही नाही, असं काहीच नसतंय." इग्नोर केले. मग त्याच्या 2-3 दिवसानंतर तिला आणि तिच्या मिस्टरांना बाहेरून घराच्या ना एक चैनीचा आवाज यायला लागला आणि चैन म्हणजे कुठली अशी साखळी टाइप? जास्त घुंगरू असतात हां, नीला ती वाली चैन. अशी ती छान-छान नॉर्मली चालत होती बाहेरून बाईक कोणतर होती. मग ते म्हणले कोणीतरी असेल, पण 12 वाजता आवाज येतोय. 12चे 1 वाजले तरी तो आवाज जातच नाहीये. मग ते घाबरले आणि देवीचे गाणे लावले. म्हणले की आवाज तरी तो जाईल म्हणजे आपण आवाजाला इग्नोर करता येईल म्हणून ते साउंडला गाणे लावले. तेवढ्या रात्री 1:30 वाजता गाणे लावले साउंडला. मग तिने तो आवाज जेव्हा देवीचे गाणे लावले ना, तेव्हा तो आवाज डबल वाढला आणि ते दोघं पण घाबरले म्हणले ती अक्षरशः पळत होती बाहेर. म्हणजे ते चैनीचा एवढा फास्ट आवाज येत होता. त्यांची दोघांची पण हिंमत झाली नाही बघायची वगैरे काय आणि मग तो बरोबर 3 वाजेपर्यंत आवाज चालूच होता त्यांचा. तिचा बाहेरून. बाईच असेल कदाचित. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती कसं तरी गेली ती रात्र. पण दोघं पण खूप घाबरले होते तेव्हा. सकाळी उठल्यानंतर किचन वाट्याजवळ ती जेव्हा स्वयंपाक करत होती, तेव्हा ती असं थोडंसं वळून बघितली बाजूला. तर ती बाई लिटरली तिच्या समोर अशी थांबली होती. एजेड बाई होती आणि अशी थांबली तिला बघत. ती त्याच जागी चक्कर येऊन पडली. बघून तिला घाबरून चक्कर येऊन पडली. चेहरा वगैरे कसा होता त्या बाईचा दिसायला? ती नॉर्मल एजेड आई म्हणजे आता आजीच्या वयाची? आजी नाही. अ, 50-55? 45 बरं. प्लस 50 अशी होती आणि नॉर्मल असं नॉर्मल होता चेहरा ते म्हणजे पूर्ण नॉर्मल होती ती बाई. मग ती घाबरली आणि तिथेच पडली चक्कर येऊन. चक्कर येऊन पडल्यानंतर मग त्याच्यानंतर जे तिच्यासोबत झाल्या गोष्टी तिची तिच्या मिस्टरांनी तिथे खाली नेलं. ती शेजारची बाई अंगारा वगैरे लावली. ते म्हणजे जॉबवरती गेले. ते जॉबवरून ते वापस आले आणि ती बाईला सांगितले शेजारच्या, की असं-असं तिला व्हायला लागले आणि थोडं बघा ना. तर ती बाई काय केली अंगारा लावताना ती मिस्टरांना म्हणायला लागली, की "तू इथं का आणलाय मला? मला चल घरात ने." "इथंच का आणला?" "नाही, चल मला घरात ने." "चल घरात ने." म्हणताना ते घाबरले, सगळे घाबरले. डायरेक्ट ते आरेतुरे बोलायला लागले. मग तिला अंगारा लावलं. तोपर्यंत ती शांत बसली अंगारा लावल्यावर. तेवढ्या टाईमापर्यंत शांत बसली एकदम. म्हणजे पूर्ण धिंगाणा करत होती घरात, की "मला इथंच का आणला तू? मला चल घरात ने." मग अंगारा लावल्यानंतर मग ते लगेच माझ्या फ्रेंडच्या मिस्टरांकडे घेऊन गेले त्यांच्या घरी. तिथं घरी गेल्यानंतर ती दोघांना पण ऐकायला लागेल. म्हणजे दोघांचे हात झटकायला लागले आणि म्हणाली, "मला नाही, मला जायचंय तिथं. तिथून का आणला मला इथं? मला इथं नाही राहायचं. मला जाऊ दे." म्हणून ते दोघांना ढकलायला लागले. पूर्ण असं म्हणजे एक एक दिवसात ती पूर्ण तिचे हे झाले. चेहऱ्याचं तेज वगैरे असतं ना, ते पूर्ण गेलं तिचं. केसं-बिसं तसे आहे त्या अवस्थेत ना, ते तिकडे घेऊन गेले होते तिला आणि तिथं ते दोघांना ऐकेना ती. मग हे जे होते ना फ्रेंडचे मिस्टर, त्यांनी तिच्यावरून त्यांच्या मित्रांना विचारलं, की असं-असं झालंय त्यांना आणि काय करायचं? मग ते त्यांच्याच मित्राची एक आई होती, ती बघत होती. मग तिला बघायला सांगितल्यानंतर तिने सांगितलं, की एक बाई आहे. ती काय म्हणतात लमाण्यांच्या बायका टाइप असा काय का? हां, त्याच. ती आहे म्हणली ती बाईने. मग त्याच्यानंतर ते उतरावून टाकले. फ्रेंडच्या मिस्टरांनी त्यांच्या मित्रांनी उतरावून टाकलं तिच्यावरून. टाकल्यानंतर मग टाकून आले ते जाऊन. मग तेव्हा ती बरी झाली. बरं आणि त्रास काय-काय होत होता अजून त्यांना?
ताप आला होता आणि ऐकत नव्हती. म्हणजे एकदम वागण्यामध्ये चेंज. ती नाहीच आहे. एक एजेड बाई बोलतीये आणि म्हणजे मला जायचंय, अरे-तुरे करतीये. म्हणजे समोर कोणीही पूर्ण विसरून आपल्या मुलांना बघत नव्हती ती, काय नाही. ती फक्त मला तिथंच जायचंय आणि मला तिथंच ने. तू इथं का आणला मला? म्हणून ते भांडत होती त्या दोघांना. बरं, हे तर झाले तिच्यासोबत घडलेले सगळे प्रसंग. हं. तुम्ही म्हणले की रात्री 1:30च्या नंतर तुम्हाला पण प्रॉब्लेम व्हायचे. हां, मग ह्याच्यानंतर मग तुमचे काय प्रॉब्लेम होते? ही गोष्ट त्याच्याशीच रिलेटेड आहे. हं. त्या टाईमात जेव्हा तिला प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा माझे मिस्टर पण तिथे गेले होते. मग मी आले पुण्याला गावावरून. आल्यानंतर मग माझी मुलगी तिथे घरात, जिथे ती आली होती तेव्हा त्या टाईमात, ती म्हणजे तिथून आली ना, तेव्हा ती माझ्या घरी पण आली होती. तर मी घरी गेल्यानंतर माझी मुलगी हे 9 महिन्यात कधीच रडली नाही वगैरे, शांत होते एकदम, ठीक होतं. पण तिथे गेल्यानंतर ती एकदम रडायला लागली रात्री 1च्या दरम्यान रडायला लागली जोरजोरात, "उठू, उठू" रडत होती. मग आम्ही परत म्हणलं इथं हिला त्रास होतोय वगैरे. डॉक्टरांना दाखवलं वगैरे. डॉक्टर म्हणले, की "काय नाही, नॉर्मल आहे बाळ, काय नाही." तर म्हणजे एकदम असं घाबरून रडतं ना उठून लेकरू, तसं रडायची ती. मग माझी मुलगी आम्ही आम्ही मग ती रूमच चेंज केलो. कारण मी गावी मम्मीला सांगितलं, की "मम्मी अशी-अशी ती रडायला लागली आणि काय करायचं?" तर मम्मी म्हटली, की "तुम्ही ती रूमच चेंज करून टाका, तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तिथे." तर त्याच रूममधली एक गोष्ट मी ती नंतर पुढे सांगेन. अ, मग मुलीला आम्ही रूम चेंज केल्यानंतर दुसरीकडे गेल्यावर मग एका दिवशी काय झालं, ती खूप म्हणजे खूप रडायची. 1 तास, दीड तास रडायची. ते पण असं तळतळून रडतात ना मुलं, तसं रडायची रात्री. मग मी कंटाळून एका दिवशी मी प्रे केला. म्हटलं, की "हे परमेश्वरा, काही असेल तर ते मला दिसू दे. नाहीतर नसेल तर तूच दिस फक्त मला." आणि मला ना होतात भास वगैरे काय जेव्हापासून ही माझ्या मुलगी जन्मली ना, तेव्हापासून या गोष्टी एवढ्या घडल्या ना, की मलाही नॉर्मल वाटतात आता गोष्टी. मला एंटिटी दिसली ना समोर, मला नोटीस होतं, अनुभव होतो त्या गोष्टीचा, की हां, आहे तिथे काहीतरी. मग मला दिसलं. मग मी डोळे बंद होते माझे त्या टायमात आणि मी म्हटलं, "दिसू दे मला. जे असेल ते दिसू दे, नसेल तर तूच दिस." मग मला दिसत होते जे होते माझे मी ज्यांना मानते ना, ते होते माझ्यासमोर देव आणि होते आणि अचानक ते ब्लँक होत गेले आणि माझ्यासमोर एक हे मारवाडी बायका नसतात का लमानी, हं. त्या अशा राहतात. ती बाई होती आणि पूर्ण येलो कलरचे तिचे कपडे होते आणि तिचे पाय जमिनीला नव्हते. जमिनीच्या वरती होते. असे 1 फुटाच्या वरी असे हवेत. हवेत होते पूर्ण आणि ती हवेतच होती आणि पूर्ण हात काळे, हात, तोंड, चेहरा तिचा पूर्ण काळा. फक्त तिचे डोळे पांढरे दिसत होते आणि डोक्यावरून पदरात केस खुले होते आणि ती खूप म्हणजे खूप एवढ्या रागाने येत होती माझ्याकडं, असं म्हणजे तिला राग आहे माझ्याबद्दल काहीतरी. ती येत होती माझ्याकडे. मी एवढं घाबरले, मी जोरात चिरकलं. चिरकल्यानंतर ह्याने म्हणले, "काय झालं?" मी म्हणली, "काय नाही." मग दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो आणि उठून मी खूप घाबरले होते त्या टायमात. म्हणजे फर्स्ट टाईम मला जे दिसलं समोर असे, की मी डोळे बंद होते, पण माझे मी चालू केलं होतं. डोळे चालू केल्यानंतर अशी लिटरली बाई दिसत होती माझ्यासमोर ती. अशी पूर्ण येलो कलरचे कपडे होते तिचे आणि घाबरले आणि मग परत प्रे करायला लागले, की ती गोष्ट इग्नोर व्हावी म्हणून. प्रे केल्यानंतर काय नाही झालं मग. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून मी आमचे कुलदैवत महादेव आहेत ना, तिथे गेलो. तिथले पिंडाचं पाणी होतं ना तिथलं, ते पाणी आणून मी घरामध्ये शिंपडलं. मग त्याच्यानंतर ते बंद झाल्या गोष्टी. पण त्याच घरामध्ये आम्ही जेव्हा रूम चेंज केलं, अ, ती रूम आम्ही जिथे घेतलं होतं त्याच्या पलीकडेच पहिलं आम्ही राहत होतो. मग त्या जे रूमचे ओनर होते ना, त्यांचे वडील वारले होते. वडील वारल्यानंतर दिवसभर त्यांचं झालं सगळं आणि संध्याकाळी संध्याकाळी करेक्ट 1 वाजता आणि माझे मिस्टर ना जातात कामाला. नाईट होते त्यांचे त्या टायमात. तर आम्ही आणि माझी 9 महिन्याची मुलगी लहान. मी फुल घाबरले होते त्या दिवशी, की एकटीच होते आणि वातावरण कसं असतं वारल्यानंतर. मग असल्यानंतर 1 वाजले होते. कपाटामध्ये आरसा आहे. त्याच्यातून ते ओनरचे वडिलांना काही कळत नव्हतं तेवढं काय. म्हणजे ते डायरेक्टली कोणाच्या पण घरात जायचे असे. म्हणजे एजेड होते खूप. हां. 90च्या पुढे होतं त्यांचं वय.
आणि ते डायरेक्टली जायचे आणि माझ्या रूममध्ये तर काय नाहीचे ते म्हणजे डायरेक्टली यायचे आणि किचनपर्यंत जायचे ते. सेम सीन रात्रीचे 1:30 वाजले होते आणि तेव्हा ते बरोबर मला असे जायचं दिसत नाहीये, पण मला त्या आरशातून दिसलं, की कोणीतरी इकडे गेलं. व्हाईट पूर्ण व्हाईट होतं, व्हाईट. असं काही दिसलं नाही, फक्त पूर्ण व्हाईट असं गेला आणि मी घाबरले आणि परत ते आहे ना एंटिटी परत तिकडे गेली. मला हे असं समोर आरसा होता त्यामुळे मला इकडं पण गेलेलं दिसलं, इकडं पण गेलं. पण ती असं म्हणतात, की वारल्यानंतर ना 3-4 दिवस ती गोष्ट जी एनर्जी असते ना दोन्ही पण असतात. पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते. मला पहिलं फक्त पॉझिटिव्ह एनर्जीवरती विश्वास होता. कारण मी जेव्हा पण प्रे वगैरे करते, तेव्हा त्या गोष्टी घडतात किंवा असं वाटतं, की माझं कोणीतरी ऐकत आहे, बोलणं ऐकत आहे, असं वाटतं मला कायम. पण निगेटिव्ह गोष्टी या नंतर आत्ता मुलगी झाल्यानंतर घडायला लागल्या. त्याच्यावरती पण विश्वास बसायला लागला. म्हटलं बापरे! असतं हे. मग त्याच्यानंतर आम्ही जिकडे रूम चेंज केलं होतं ना, ति तिथली गोष्ट झाली अशी, की माझ्या बहिणींची मुलं आले होते घरी राहायला. मग परत त्यांची नाईटच चालू होते आणि मी 4 मुलं आणि मी एकटीच घरात आणि त्यांना झोपवत-झोपवत मी काय केलं असा दरवाजा आहे, तर ते सगळे असे झोपले होते तिकडे असे आणि मी त्यांना झोपवत-झोपवत दरवाजाकडे पाय करून असे झोपले आणि जिथे मी राहत होते ना, तिथे साईडला होते ना, ते रूम खाली करून गेले होते आणि रूम ओनर खालती होते, पण ते वरती कधीच येत नव्हते. कधीच म्हणजे कधीच नाही. मग पलीकडली रूम खुलली आहे आणि मी झोपले गाढ झोप लागली मला आणि आता ही गोष्ट मला नॉर्मल झाली होती त्या टाईमात. कारण मला आवाज वगैरे येत होते, कळत होतं. एनर्जीज म्हणजे कळत होत्या त्या सगळ्या. मग मला अचानक रडायचा आवाज यायला लागला. पण ह्या टाईमात ना क्लिअरली बाईचा आवाज होता रडायचा आणि ती रडती खूप जोरजोरात रडायला लागली. म्हणजे कोणतरी असं भांडल्यावर एक स्त्री बाई रडती ना, भांडण वगैरे झाल्यावर अशी, तशी धुपू-धुपू रडती ती आणि मी म्हटलं, "बापरे! एवढ्या रात्री कोण रडायला लागले?" मी परत मोबाईल चेक केला, तर 1:30च वाजले ते बरोबर 1:30. माझ्यासोबत जेवढ्या गोष्टी घडल्या त्या 1:30-2च्या दरम्यान, 2:30च्या दरम्यानच आहेत त्या सगळ्या आणि मी उठले आणि बघितलं, दरवाजामधून बघितलं बाहेर, तर काहीच नव्हतं आणि तो जो होता ना रूम खाली केलेली, ती पूर्णपणे म्हणजे दरवाजा चालू होता त्याचा. मग मला आता सवय झाली म्हणून मला त्या गोष्टीचं काय वाटलं नाही. मी लगेच मुलांजवळ जाऊन झोपले. पण माझ्या बहिणीच्या मुलांनी आवाज ऐकला तो. म्हणजे त्यांना पण आवाज आला म्हणजे. मुलाला आला त्या आणि तो 1:30 वाजल्यापासून 4 पर्यंत जागे होता. म्हणतो मी रात्रभर झोपलो नाही. आवाज ऐकलो तर. मी म्हणलं, तू पण ऐकला का?" तर म्हणला, "हां." पण मला सगळ्यात जास्त त्याच घरामध्ये खूप म्हणजे खूप अनुभव आले. अ, आम्ही झोपलो ना, तर अचानक मला जाग आली, की एक पूर्ण पांढरा-पांढरा असं धूर नसतो का, त्या टाईप असं समोर थांबायचं येऊन. हं. मग यांना म्हणायचे, मी म्हणले का, "हे बघा ना, तिथे बघा जरा तुम्हाला काय दिसतंय का?" ते म्हणायचे, "हां, दिसतंय." राहू दे सोड इग्नोर कर झोप. आणि मला एक सवय झाली त्या गोष्टीची. मला आता मी कुठे गेले ना, तर मला लगेच कळतं, की ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी काय आहे. म्हणजे कळतं लगेच त्या गोष्टी. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मग ते तुम्हाला कळलं का ज्या गोष्टी तुम्हाला दिसत होत्या एक्झॅक्टली कोण होतं, काय होतं ते? जी बाई रडली ना, त्याच्यानंतर मी आमचं वॉशरूम बाहेर होतं. मग तिथे मी गेले होते. गेल्यानंतर मी वापस येत होते. मी म्हणलं नाही का ते ओनरचे वडील, ते काय झालं होतं, ते वरती जाऊन खूप उन्हामध्ये तडपून वारले ते. अच्छा. म्हणून ते ना, ते बाहेर गेले वॉशरूमवरून आतमध्ये येत होते. त्यांचे गच्चे आणि यांचे गच्चे चिटकूनच होते. त्यामुळे मला वरतून एक म्हाताऱ्या माणसाचा असं खूप तडपून रडतात ना, त्याचा आवाज येतो मला रडायचा. हं. मी ऐकलं आणि बघितलं तर वरती वरती तर कोण जायचा विषयच नसता आणि त्यांच्या ओनरच्या घरात कोणी नव्हतं एजेड माणूस. मी घाबरले आणि म्हणजे यांना म्हणजे गच्चीवरून रडायचा म्हाताऱ्या माणसाचा आवाज येतोय. एक गोष्ट कळली की तिथे आहेत काहीतरी गोष्ट आहे, एनर्जी आहेत त्या. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सीमा मॅमसोबत घडलेले अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते आणि तेही आपल्या Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर तुम्हाला पण Google फॉर्मच्या मार्फत यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे. ते नक्की तुम्ही भरा किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.